माझ्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण कोथिंबीर आणि बाजरीच्या पिठाची कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतलेले आहे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे। इथे 1 वाटी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। त्यासाठी 1 वाटी बाजरीचं पीठ, 2 चमचे चणा पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, एका बाउल मध्ये कट केलेली कोथिंबीर, 1 वाटी बाजरीचं पीठ। पीठ थोडं कमीच टाकायचंय, कोथिंबीर जास्त घालायची। प्रत्येकी 2 चमचे चणा पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, चवीनुसार लाल तिखट, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे, ओवा जिरा पावडर 1 ते 1.5 चमचा, चवीनुसार मीठ, आता पिठाचं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। आता इथे मी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं त्याचं पाणी टाकत आहे। मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ। इथे तसं थोडंच पाणी लागणार आहे, जास्त पाण्याची गरज नाही। इथे आता आपलं मिश्रण मस्त तयार झालेलं आहे। आता आपण 5 मिनिट झाकून ठेवून बाजूला ठेवूया। इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यात आपण तेल टाकूया। इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण छोट्या छोट्या आकाराचे गोळे सोडणार आहोत। आता आपण सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे। इथे आपली भजी तयार झालेली आहे, बघू शकता। मस्त अशी कुरकुरीत भजी तयार आहे। सॉस सोबत आपण आस्वाद घेऊ शकता।
धन्यवाद.